नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील खळबळजनक घडामोडी। गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अटकेची मागणीसाठी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर पुन्हा घरावर हल्ला। 4 जणांवर गुन्हा दाखल। कोयता रॉडसह घरावर दगडफेक, मोटरसायकलची तोडफोड, जीवे मारण्याची धमकी। आरोपीच्या अटकेची मागणीसाठी 13 जुलैपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा। त्याचं आज तागायत ते आरोपी सिद्ध झालेले आहेत, तरी त्यांना आता 2 वर्ष झालं धरून आणलेलं नाही। मी माझी मालकीन मंडळी रानात राहतोय आणि मुलं गावात राहते ते ह्याच्यातून जर माझ्या कुटुंबाला कुठल्या जीविताला धोका झाला तर ह्याला पूर्ण जबाबदार पोलीस स्टेशन राहील। आरोपी धरून आणल्याशिवाय आम्ही 13 तारखेला उपोषणाला बेमुदत उपोषणाला बसणारे आम्ही उठणार नाही। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील लोणी येथे 2024 मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक न झाल्याने त्याच्या अटकेच्या मागणीसाठी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर पुन्हा घरावर हल्ला झाल्याचा गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून 4 जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी राहुल विठ्ठल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास उपोषणाचा अर्ज दिल्याचा राग मनात धरून सचिन नवनाथ इतापे, वैभव गोरख कोडलिंगे तसेच ओंकार आणि ओम हे चौघे मोटरसायकलवरून त्यांच्या घरासमोर आले। त्यांच्या हातात कोयता, लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईप असल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे। तक्रारीनुसार आरोपींनी घरासमोर उभे राहून शिवीगाळ करत दारावर व पत्र्यावर दगड आणि विटांचा मारा केला। त्यानंतर घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल आणि स्टीलची पाण्याची टाकी लोखंडी रॉडनं फोडून नुकसान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यावेळी आरोपींनी उपोषणाचा अर्ज का दिलास, बाहेर ये, तुला बघतो असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे। घटनेनंतर राहुल शिंदे यांनी तातडीनं डायल 112 वर संपर्क साधला। माहिती मिळताच परंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला। या प्रकरणी सचिन नवनाथ इतापे, वैभव गोरख कोडलिंगे आणि अन्य दोघांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात दिनांक 10 जुलै रोजी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान 2024 मधील गोळीबार प्रकरणातील आरोपीला तातडीनं अटक करावी या मागणीसाठी 13 जुलैपासून परंडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विठ्ठल शिंदे यांनी दिला आहे। तुमचं नाव गाव सांगा। माझं नाव विठ्ठल सर्जेराव शिंदे, राहणार लोणी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय तक्रार आहे तुमची? माझे दिनांक 21/10/2024 ला माझ्या घरावर बेछूट गोळीबार झालेला आहे आणि तो FIR पोलीस स्टेशनला असून त्याचं आज तागायत ते आरोपी सिद्ध झालेले आहेत, तरी त्यांना आता 2 वर्ष झालं धरून आणलेलं नाही। मी पोलीस स्टेशनला दिनांक 7 तारखेला मी उपोषणाचा अर्ज द्यायला गेलो। कशासाठी उपोषणाचा अर्ज दिला तुम्ही? ही लोक धरून आणा, ही आम्हाला जीवाला धोका, आम्ही रानात राहतोय, ही काय आरोपी 2 वर्ष गावाच्या कडनी फिरते ते त्रास करते ते, म्हणून ह्यांना पोलीस स्टेशनला सांगितलं, उपोषणाचा अर्ज दिला। तर ह्यांना 7 तारखेला अर्ज दिल्यानंतर 9 तारखेला त्या आरोपींना येऊन माझ्या घरावर 9 तारखेला रात्री 1 वाजता बेछूट काठ्या कुऱ्हाटीनं कोयत्यानं हाणून दहशत निर्माण करून निघून गेलेली आहे। त्याची तक्रार दिली का? मग हां, त्याची तक्रार दिली, त्याची तक्रार घेतलेली ह्या पोलीस स्टेशननं। तर अद्याप आरोपी धरून आणलेला नाही, तर आरोपी धरून आणल्याशिवाय आम्ही 13 तारखेला उपोषणाला बेमुदत उपोषणाला बसणारे आम्ही उठणार नाही। काय मागणी काय तुमची? आमची मागणी आरोपीला अटक करून मोका लावणार। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।